आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे अहो मग आजच C24 या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। कर्जमाफीसाठी सरकारनं काढलेल्या शासन आदेशामध्ये अत्यंत जाचक अशा अटी आणि शर्ती लागू करण्यात आल्यात, त्या तातडीनं रद्द झाल्या पाहिजे। यावेळची कर्जमाफी आजपर्यंतच्या सर्व कर्जमाफींमध्ये सर्वात कडक अटी शर्ती असलेली आणि खूप कमी शेतकऱ्यांना लाभ देणारी ठरणार आहे। त्यासाठी सरकारनं सरसकट कर्जमाफी केली पाहिजे अशा मागण्या करत कर्जमाफीसाठी सरकारनं काढलेल्या शासन निर्णयाच्या विरोधामध्ये भूमिपुत्र शेतकरी संघटना आक्रमक झाली। पारनेर तालुक्यातील देसवडे इथे भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक संतोष वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकऱ्यांनी एकत्र येत कर्जमाफी आदेशाची होळी करत आंदोलन केलं। यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली, तसेच शेतकऱ्यांच्या या फसवणुकीच्या विरोधात शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे तो राज्यभर आंदोलनाच्या माध्यमामधून व्यक्त होतोय असा दावा यावेळी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक संतोष वाडेकर यांनी केला। त्यामुळे आता फडणवीस सरकारच्या विरोधात शेतकरी संघटना आक्रमक होणार आहे असं चित्र दिसतं। कर्जमाफीसाठी लावण्यात आलेल्या अटी रद्द करा, तसेच सर्व शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या अशी किसान सभेची मागणी आहे। सरकारनं कर्जमाफी देण्यात येणार आहे। नियमित कर्जदारांना सुद्धा केवळ 50,000 रुपये देण्यात येणार आहे। त्यांना देखील किमान 2 वर्ष नियमित कर्जदार असणं ही अट आवश्यक करण्यात आली आहे। अत्यल्प पगारावरती राबणाऱ्या सहकार क्षेत्रामधील कर्मचाऱ्यांना कर्जमाफीमधनं वगळण्यात आलंय। निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन द्यायचं आणि आता 2 लाख कर्ज माफ करणार सांगून बहुसंख्य शेतकऱ्यांची केवळ 50,000वरती बोळवणूक करायची ही अत्यंत संतापजनक गोष्ट आहे। ही शेतकऱ्यांची घोर फसवणूक आहे अशी टीका भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक संतोष वाडेकर यांनी केली आहे। कर्जमाफीसाठी लावलेल्या अटी रद्द करा, सर्व शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या, नियमित कर्जदार शेतकरी, शेडनेट, पॉली हाऊस शेतकरी, कुक्कुटपालन शेतकरी यांच्यासह सर्व पीक आणि शेती सुधारणा कर्ज माफ करा आदी मागण्या करण्यात आल्यात। तर यावेळी आंदोलनाच्या वेळी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष वाडेकर, सरपंच पोपट दरेकर, चेअरमन संतोष टेकुडे, विशाल वाडेकर, ढमाजी भोर, रावसाहेब फटांगरे तसेच काशीनाथ गोळे, मंजाबापू वाडेकर, पंडित गागरे सर, साहेबराव भोर, शंकर भोर, अजित वाडेकर, राहुल पारधी, देवीदास टेकुडे, किरण फटांगरे तसेच तेजस फटांगरे, हर्षद वाडेकर, गणेश फटांगरे, बाळासाहेब वाडेकर, पप्पू वाडेकर, भाऊसाहेब दरेकर यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। सरसकट कर्जमाफी, सरसकट कर्जमाफी, सरसकट कर्जमाफी, चाचकाठी रद्द, चाचकाठी रद्द, सरसकट कर्जमाफी। अरे या सरकारचं करायचं काय? अरे या सरकारचं करायचं काय? सरसकट कर्जमाफी। राज्य सरकारने अतिशय गाजावाजा करत, अतिशय मोठ्या प्रमाणात गाजावाजा करून ही कर्जमाफी जाहीर केलेली आहे। पण यांनी जे निकष लावलेत त्याचा जर आपण अभ्यास केला
तर प्रत्यक्षात 60% लोकांनाही याच्यात फायदा मिळणार नाही आहे. तर त्याने निकषच असे लावलेत की 2019ला ज्यांना कर्जमाफी मिळाली होती त्यांना या कर्जमाफीतून वगळण्यात आलेलं आहे. म्हणजे केवळ फक्त त्यांना 50,000 रुपयांचाच फायदा या कर्जमाफीमध्ये मिळणार आहे. आज आपण पाहतोय एका बाजूला एवढी मोठ्या प्रमाणात महागाई वाढलेली आहे, खत औषधांच्या किमती वाढलेल्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये शेतकरी हा पूर्णतः कर्जबाजारी झालेला आहे. पण दुसऱ्या बाजूला हे सरकार काही धोरणात्मक निर्णय घेण्यास दिसत नाही आहे. त्यामुळे या सरकारने सध्या जी कर्जमाफी जाहीर केली अतिशय अशी फसवी आहे. या जाचक अशा अटी शर्ती लावून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केलेली आहे. प्रत्यक्षात यांनी जी आकडेवारी जाहीर केली आणि आपण त्याची जर वस्तुस्थिती बघितली तर लोकांना जो फायदा मिळणार आहे त्यात कोणत्याही प्रकारे म्हणजे शेतकरी या कर्जमाफीत बसणार नाहीत. खूप मोठ्या प्रमाणात शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित राहणार आहेत. तरी या राज्य सरकारने तात्काळ दखल घेऊन ज्या अटी शर्ती लावल्या आहेत त्या तात्काळ रद्द कराव्यात आणि सरसकट शेतकऱ्यांना कर्जमाफी कशी मिळेल त्या दिशेने जी आर काढावा. अन्यथा यापुढील काळामध्ये शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. विनोद गायकवाड, C24 तास, पारनेर.